सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 31 पासून आता सुरुवात करूयात. तो काय बाहुलियांची या काजा नाचवी, की मापुलिये जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तो सूत्रधार काय बाहुल्यांच्या कामाकरिता त्यांना नाचवितो? नाही, तर तो आपली कुशलता दाखविण्याकरिताच त्यांना नाचवितो. त्याप्रमाणे मी बाहुले आहे. आपण जसे बोलवाल तसे मी बोलणार, म्हणून मला असे बोलवा तसे बोलवा वगैरे प्रार्थना करण्याची उठाठेव कशाला. तव श्री गुरु म्हणती काही झाले, हे समस्त ही आम्हा पावले, आता सांगे जे निरोपिले नारायणे. त्यावेळी श्री गुरु निवृत्तीराज म्हणतात, तुला इतके व्याख्यान कशाला करायला पाहिजे? तुझा सर्व अभिप्राय आम्हाला कळला. तर आता श्रीकृष्णांनी जे अर्जुनास सांगितले ते श्रोत्यांना सांग. एथ संतोषोनी निवृत्तीदासे, जी जी म्हणून उल्हासे, अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले. तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पाहून मोठ्या उल्हासाने म्हणाले, होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण असे म्हणाले. श्री भगवान उवाच. श्लोक पहिला. इदं तु ते गुह्यतम प्रवक्ष्याम्यनसूयवे, ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. अर्थात आता हे अतिशय गुह्य अनुभवासह आत्मज्ञान माझ्या गुणांमध्ये दोषदृष्टी न ठेवणाऱ्या तुला सांगेन. जे ज्ञान जाणून झाले असता अशुभ संसारापासून तू मुक्त होशील. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगी जाईल तुझ, जे हे अंतकरणीचे गुज जीवाचिये. अर्जुना, माझ्या अंतकरणातील अतिगुह्य असे जे ज्ञानाचे आदी कारण ते तुला पुन्हा सांगतो. येणे माने जीवाचे हिये फोडावे, मग गुज का पामज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडून ते तुला मी का सांगतो, अशी जर कदाचित तुझ्या मनात शंका येईल, तरी परी येसी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, बोलिलीये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. तर बाबा रे, ऐक. तू समजदार असून केवळ आस्थेची मूर्ती आहेस, आणि आम्ही तुला जे सांगतो त्याची हेळसांड करीत नाहीस. म्हणून गूढपण आपुले मोडो, वरी न बोलणेही बोलावे घडो, परी आमुचिये जीवीची पडो तुझ्या जीवी. म्हणून आमची गुह्य गोष्ट बाहेर पडली तरी पडो, आणि न बोलावयाची गोष्ट बोलावी लागली तरी लागो, पण आमच्या हृदयातील गुह्य गोष्ट तुझ्या हृदयात पडो. अगाथानी कीर दूध गुड, परी थानासीच नव्हे की गोड, म्हणून सरो का सेवितयाची चाड, जरी अनन्यो मिळे. अरे, स्वप्नात जरी दूध साठविलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते. ते आपल्या स्तनातील दूध सरले तरी हरकत नाही, परंतु अनन्य भावाने सेवन करणाऱ्या वत्साची मातेला इच्छा असते. मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरू गेले म्हणोये काही. मुढ्यातून बी काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडल वंडीवारी गेले असे म्हणता येईल का? या लागी सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्यगती, पै गा गौप्य ही परितया प्रती, चावळी जे सुखे. याकरिता प्रशस्त अंतःकरणाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर भक्त असेल तर त्याला आपल्या मनातील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी. तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वाचुनी आणिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. तर ह्या गुणांनी संपन्न असा सध्या तरी तुझं वाचून कोणी नाही, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवणे योग्य नाही. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. आता वारंवार गुप्त गुप्त म्हणून वाखाणणी करण्याचा तुला कंटाळा येईल, म्हणून ते गुह्य प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो. परी तैचे ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढी जे फाडो वाडे पारखोनिया. परंतु खरे किंवा खोटे नाणे एके ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करीतात, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान निराळे करून दाखवितो. का चांचू चैनी सांडसे, खांडीजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देऊ. किंवा राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध व पाणी निरनिराळे करीतो,
त्याप्रमाणे हे ज्ञान आणि विज्ञान तुला स्पष्ट विभाग करून सांगतो. मग वारया चिया धारसा पडीन नला कोंडा का नुरेची जैसा आणि कडांचा पैसा राशीवा जोडे. म्हणजे मग कोंडा व धान्य उपणण्याकरिता वाऱ्यावर धरले असता धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळा होतो. तैसे जे जाणीतले यासाठी संसार संसाराची ये गाठी लावणी बैसवी पाटी मोक्ष श्रियेच्या. त्याप्रमाणे ते जाणल्याबरोबर शरीराची व जन्ममरणाची गाठ घालून मुमुक्षुस आत्मस्वरूप मोक्षैश्वर्याच्या पट्टावर नेऊन बसविते. श्लोक 2. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अर्थात हे ज्ञान विद्यांचा राजा, गुह्यांचा राजा, अत्यंत पावन असे हे उत्तम ज्ञान आहे. याचे ज्ञान अनुभव प्रत्यक्ष येतो. हे धर्माला धरून आहे. हे संपादन करण्यास सुलभ व अव्यय आहे. कर्माच्या फलाप्रमाणे याचे फल क्षीण होत नाही. जे जाणणे याम आघवे यांच्या गावी गुरुतत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा राव. ज्याला सर्व ज्ञानाच्या ठिकाणी मुख्य असे आचार्यांचे स्थान मिळते, जे सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र वस्तूंचा राजा आणि धर्माचे निजधाम, ते विंची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. आणि धर्मांचे अधिष्ठान तसेच उत्तमात उत्तम व ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा पुन्हा जन्म घेण्याचे कारण राहत नाही. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे आपेसयाची. जे ब्रह्मज्ञान गुरुच्या मुखाने वाक्यद्वारा उत्पन्न होते न होते, तोच शिष्याच्या हृदयात स्वयमेव असलेले ब्रह्म त्यास सहजच प्रत्यक्ष होते. तेविंची गा सुखाच्या पाऊटी चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या किर मिठी भोगणे याही पडे. त्याचप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते आणि मग भेट झाल्यावर भेटीपासून होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो. परिभोगाची ये ऐली कडिलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील काठावर उभे असताही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून ते परब्रह्म होय. पैगा आणि कची एक याचे, जे हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वचे वरी विटेही ना. खरोखर या ज्ञानात आणखीही गुण आहेत. ते हे की हे प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही, हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही आणि विटतही नाही. एथ जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. हे चतुर अर्जुना, आता तू जर अशी शंका घेशील की एवढी अप्रतिम वस्तू असता लोकांच्या हातून कशी राहिली, म्हणजे इतक्या उत्तम वस्तूकडे लोक का बघत नाहीत. जे एकोत्तरे याचिया वाढी, जळतीये आगी घालीती उडी, ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी. कारण जे लोक एकोत्रा व्याजाकरिता चोरास पैसे देण्याच्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील. तरी पवित्र आणि रम्य दैवीची सुखोपाय गम्य आणि स्वसुख परमधर्म्यावरी आपण पाजोडे. तरी पवित्र आणि रमणीय तसेच सुख देणारे, जाणण्यास सुलभ, अतिसुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल व आपल्या ठिकाणीच प्राप्त होणारे, ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे. तरी जना हाती केवी उरोल आहे, हा शंकेचा ठाऊकीर होय परी न धरावी तुवा. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असताही लोकांच्या हाती लागल्याशिवाय ते कसे राहिले, ही शंका घेण्यास जागा आहे खरी, परंतु तू अशी शंका घेऊ नको. श्लोक 3. अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप, अप्राप्य मां निर्वन्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. अर्थात हे अर्जुना, या आत्मज्ञानरूप धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला प्राप्त न होऊन मृत्यूयुक्त संसार मार्गात निवृत्त होतात, संसार मार्गात परत येतात.
पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. हे पहा, गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे, तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे, परंतु ते सोडून गोचिड रक्तच सेवन करीत नाही का? का कमलकंदा आणि दूरदुरी नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी एराची खुलूची उरे. किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एकेच ठिकाणी वास्तव्य करीतात, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमर करीतात व बेडकांच्या वाट्याला चिखलच राहतो. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रे जिये. अथवा दुर्दैवाच्या घरी मोहरा वगैरे द्रव्यांनी भरलेल्या हजारो कढया पुरलेल्या असूनही तो तिथे बसून उपास काढून दरिद्रावस्था भोगतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किं भ्रांतासी कामू विषयावरी. त्याचप्रमाणे प्राणीमात्राच्या सर्व सुखांचे विश्रांती स्थान असा मी राम प्राण्यांच्या हृदयातच असता त्या अज्ञानी जीवांची विषयांवर वासना असते. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्ती का लाभे. बरेच जण मृगजळ डोळ्यांनी पाहून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा किंवा शिंप मिळाली असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा. तैसी अहममतेची ये लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्ममरणाची दुथडी डहोळी ते ठेली. त्याप्रमाणे ज्याचे मनावर अहममतेचा पगडा बसलेला आहे ते बिचारे मला प्राप्त होत नाहीत, म्हणून जन्ममरणांच्या दोन्ही तीरांच्या मध्येच बुचकळ्या खात बसतात. एरवी मी तरी कैसा, मुखा प्रति भानुका जैसा, कही दिसे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. एरवी मी कसा आहे म्हणशील तर सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाऱ्याला आपल्या तोंडासमोर दिसतो, तथापि त्याच्यामध्ये केव्हा दिसणे व केव्हा न दिसणे ही जी उणीव आहे ती माझ्या ठिकाणी नाही. श्लोक 4. मया तत्मिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना, मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. अर्थात, ज्याचे स्वरूप व्यक्त नाही अशा मी हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्या भूतांमध्ये अवस्थित नाही, मी त्या भूतात राहिलेलो नाही. माझे या विस्तारलेपणा नावे, हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार हे सर्व जगच नव्हे का? ज्याप्रमाणे दूध सहज जरी थिजले तरी तेच दही. का बीजची जाहले तरू, अथवा भांगा रची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. किंवा बीजाचाच वृक्ष होतो अथवा सुवर्णाचे अलंकार होतात, त्याचप्रमाणे निर्गुण असा जो एकटा मी, त्या माझा जो विस्तार तेच हे जग होय. हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. माझे हे स्वरूप अव्यक्त असते तेव्हा निराकार असते, तेच मग सृष्टीच्या रूपाने विस्तार पावून आकाराला येते. याप्रमाणे निर्गुण असून साकार झालेला जो मी, त्यानेच हे त्रैलोक्य मांडले असे जाण. महदादी देहांते ये अशेषे ही भूते, परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेण. महत्तत्वापासून देहापर्यंत ही सर्वही भूते खरोखर माझ्याच सत्तेवर भासतात, ज्याप्रमाणे पाण्याच्या ठिकाणी फेस भासतो. परी तया फेणा अंतू पाहता, जेवी जळ न दिसे पंडुसुता, ना तरी स्वप्नींची अनेकता चेई लिया नोहिजे. परंतु त्या फेसांच्या आत पाहू गेले असता पाणी दिसत नाही, किंवा अर्जुना स्वप्नात जीवाचे अनेक रूपे धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहीसे होते. तैसी भूते इये माझ्या ठाई, बिंबती तया माझी मी नाही, इया उपपत्ती तुझ पाही सांगितली या मागा. त्याचप्रमाणे ही भूते जरी माझ्या ठिकाणी भासली तरी त्यांचे ठिकाणी मी नाही, हे उपपादन तुला मागे सांगितलेच आहे. म्हणून बोलिली या बोलाचा अतिसो, न की जे या लागी हे असो, परी मज आंत पैसो दिठी तुझी.
म्हणून बोललेल्या गोष्टीचा पालथाळ करू नये, तेव्हा ते राहू दे, परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश माझ्या यथार्थ स्वरूपाचे ठिकाणी होऊ दे.